मित्र हो, नमस्कार. आज आपण त्यांच्याशी भेटतो आहे जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम बघतायत. गेल्या 20 वर्षापासून गजेंद्र सुरकार या चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर वाहत आहेत. अत्यंत निष्ठेने, कुठलेही आर्थिक पाठबळ सोबत नसताना एक कार्यकर्ता म्हणून अंधश्रद्धेचं निर्दालन व्हावं, निर्मूलन व्हावं, अंधश्रद्धेमुळे लोकांमध्ये असलेली भ्रमावस्था जी आहे ती दूर व्हावी, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. ते चांगले सर्वमित्र आहेत आणि सर्वमित्र म्हणून त्यांना एक या जिल्ह्यामध्ये मोठी मान्यता आहे. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सुरकारजी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम कुणाच्या नेतृत्वात या देशात पहिल्यांदा सुरू झालं आणि त्यानंतर त्या चळवळीला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीला कुठल्या कुठल्या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वात पुढे नेण्याचं काम केलं, याविषयी आपण आज ATN न्यूज चॅनलशी बोलावं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम जर म्हटलं तर याला भारतीय संविधान आणि एकंदरीत संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक संतांनी आपल्या अभंगामध्ये, विवेचनामध्ये आणि प्रबोधनामध्ये विज्ञान निष्ठेचा पुरस्कार केलेला आहे, मात्र त्या वेळच्या भाषामध्ये तो केलेला आहे. तसंच भारतीय संविधानाने लोकांचं कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद याचा पुरस्कार केलेला आहे. जगामध्ये नास्तिक लोकांची संख्या 1.5 कोटीच्या वर आहेत. अनेक लोक त्याचा पुरस्कार पण करतात. पण भारताच्या बाबतीत जर विचार केला तर 1960 मध्ये अब्राहम कोरू नावाचा हा नास्तिक माणूस यांनी यावर काम सुरू केलं. त्यावेळेला तो अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापिक करायचा. तिथे विद्यार्थी त्याच्या मोहात पडायचे आणि मग ते कॉलेज किंवा ते विद्यापीठ अब्राहम कोरूना तिथून हुसकावून लावायचं. कारण एकंदरीत समाज व्यवस्था ही अंधश्रद्धा पसरवणारी, अंधश्रद्धा स्वीकार करणारी होती. एक व्यवस्था त्याचा पाठपुरावा करणारी होती, तर दुसरी व्यवस्था त्यावर बाजार मांडणारी होती. आणि मग अशा वेळेला छेद देण्याचं काम अब्राहम कोरूनी केलं. त्यानंतरची त्यांच्याच सानिध्यामध्ये किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरित होणारे बी प्रेमानंद म्हणून हे केरळचे 4था वर्ग शिकणारे पण महान बुद्धिप्रामाण्यवादी यांनी पहिल्यांदा या देशामध्ये ज्यांचं प्रस्ताव होतं की चिल्लर चमत्कार करून दाखवतात, म्हणजे अंगामध्ये कोणतीही शक्ती नाही तरी अंगावर लपवणारं कोणतंही एखादी वस्तू काढून दाखवता येते. हे ज्यांना माहीत नाही अशा लोकांना ते बेकूफ बनवायचे आणि बेकूफ बनवून लोकांना फसवायचे. अशा वेळा या फसवणुकीच्या विरोधात त्यावेळेचं मोठं प्रस्त असणाऱ्या सत्यसाईबाबा यांना त्यांनी 1 लाख रुपयाचं आव्हान दिलं. सोन्याची साखळी काढून दाखवणे, हे लक्षात घ्या की जेवढी शरीरावर कोणती वस्तू लपवता येते तेवढीच शरीरावरची ती वस्तू काढून दाखवता येते. आतापर्यंत कोणी हत्ती, घोडा, गाडी, बस अशी काढून दाखवलेली नाही. एवढंच नव्हे तर भोपळा किंवा लिंबूच्या पलीकडे असणारं संत्र असं काही कोणी काढून दाखवलेलं नाही आणि कोणी त्याला प्रश्न विचारलेला नाही. ब्री प्रेमानंद नंतर राज्यभर यात्रा काढलीत आणि त्यांनी पूर्ण भारतभर यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला लोकांना ते चमत्कार करून दाखवायचे. त्या चमत्काराला लोक भुरळ पाडायचे आणि अनेक त्याच्यामध्ये त्यांचे अनुयायी बनायचे. असा हा विज्ञानवादी आणि थोर विचारवंत हा महाराष्ट्रात प्रवेश करता झाला. त्यावेळेला तो विदर्भात आला आणि त्यावेळेला या विदर्भामधल्या सामाजिक चळवळीमध्ये आणि त्यावेळेला जे तरुण भारत आहे या तरुण भारतामध्ये पत्रकार करणारे आणि JPच्या आंदोलनात असणारे श्याम मानव यांनी तो ज्या भाषेमध्ये बोलत होता ती भाषा इंग्रजी होती आणि मराठीमध्ये इकडल्या लोकांना ती समजत नव्हती. श्याम मानवांना त्यावर प्रभुत्व होतं आणि म्हणून त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन करून लोकांना सांगण्याचं काम केलं. त्यातूनच श्याम मानव हे तयार झालेत. याच वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे इथे पुणे ज्याला असं म्हटलं जातं की ते शिक्षकांचं घर आहे आणि तिथे राष्ट्रसेवा दल नावाची काँग्रेसच्या काळापासूनची असणारी एक मोठी संघटना ही भारतभर काम करत होती. त्याचा एक विज्ञान दत्ता होता, जे विद्यार्थ्यांचं संघटन होतं. त्या संघटनाचा एक विज्ञान दत्ता होता आणि त्या विज्ञान दत्त्याचं काम त्यावेळेचे त्या भागातले ज्येष्ठ विचारवंत बुद्धिप्रामाण्यवादी डॉक्टर नरेंद्र दाभोकर हे पाहत होते.
आणि अशा वेळेला या विज्ञान दत्त्यांनी बी प्रेमांचं काम त्या भागामध्ये चालू केलं आणि त्याची नेतृत्वाची धुरा ही शहीद नरेंद्र डॉक्टर दाभोकर यांनी स्वीकारली. अशा वेळेला श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोकर एकत्र आलेत. हे काम पुढं वाढायला लागलं. त्यातच एक पानवठा, एक गाव एक पानवठा ही बाबा आडवांची चळवळ आहे किंवा नास्तिक मंच आहेत. म्हणजे 1972मध्ये नागपूरमध्ये आणि इतरत्र नास्तिक मंच सुरू झाला. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये फोपवण्याच्या आधी नास्तिक मंचची चळवळ उभी होती. अशा वेळेला हे दोन्ही विचारवंत एकत्र आलेत. परंतु ज्यावेळेला संघटना स्थापनेची वेळ आली त्यावेळेला मात्र नेतृत्वाच्या धुरावरून त्यामध्ये मतभेद झाले. कारण जेव्हा दोन विचारवंत एकत्र येतात तेव्हा कामावरून आणि विचारावरून मतभेद होत असतात. हे अनेक चळवळीमध्ये आणि संस्था संघटनेमध्ये झालेलं आहे. ते कम्युनिस्ट पक्षाची असो, ती अजून साम्यवाद्यांची असो किंवा अजून कोणाची असो, पण ते होतात हे सत्य आहेत. आणि म्हणून श्याम मानवांनी विदर्भातली धुरा सांभाळली आणि ज्या काही 5-25 त्यावेळेच्या उरलेल्या शाखा होत्या त्या डॉक्टर दाभोकरांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टर दाभोकरांनी तिथून आपला पाय मागे घेतलात आणि त्यांनी ज्या काही बहुजनांच्या चळवळी होत्या त्यात सहभाग घेतला. म्हणजे त्यावेळेचे युवक समाजवादी सभेत त्यांनी धुरा सांभाळली. एकता शिक्षण मंडळ जे साताऱ्यामध्ये त्यांनी वंचितासाठी सुरू केलं, ज्यामध्ये लक्ष्मण माने सारखे माणसं तयार झालेत, तिथे धुरा सांभाळली. जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये लोक आहेत त्या लोकांना पाठबळ मिळावं, त्यांच्या आर्थिक थाप मिळावी म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीचं एक मोठं जगामधलं एकमेव उदाहरण आहे की जिथे 1 कोटी रुपये त्यांनी सामान्य माणसापासून उभे केलेत. असं करून चळवळ पुढे राहिलीत. जिथे बुवाबाजी पकडणं हे फक्त काम होतं, म्हणजे चमत्कार करणाऱ्या लोकांना पकडणं होतं, तिथून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार, इथून तर मानवतावाद आणि आता विवेकवादापर्यंत ही चळवळ पुढे आलीत. पुढची जी धुरा आहेत म्हणजे 2010मध्ये ते महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे तरुण तडफदार कार्यकर्ते माननीय अविनाश पाटील जे धुळ्यांना असतात, ते वय त्यांचं फक्त 42 वर्ष होतं. त्यावेळेला नैतिकतेच्या दृष्टीने म्हणजे माझं वय 60 वर्ष झालेलं आहे असं म्हणून शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोकरांनी पदाचा राजीनामा दिला. म्हणजे सुरुवातीपासून ते राज्य कार्याध्यक्ष होते आणि अविनाश पाटलांकडे ती धुरा दिली. आणि अविनाश पाटलांच्या या नेतृत्वामध्ये गेले 2013 पासून म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची हत्या झाली. तेव्हापासून तर सलग आतापर्यंत या 2020पर्यंत ते धुरा सांभाळत आहेत. आणि आजही शेकडो कार्यकर्ते नव्हे हजारो कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर नव्हे तर भारत आणि भारताच्या बाहेर पण महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचं काम पसरवत आहेत. अनेक कार्यक्रम किमान वर्षाला 300 कार्यक्रम आणि किमान रोज एक चमत्कार, असे म्हटलं तर वर्षाला किमान 300 ते 400 चमत्कार आणि रोज एक किमान बाबा पकडला जातो. एवढंच नव्हे तर समितीचं जे काही काम आहे त्यामध्ये 2 उल्लेख करावा लागेल की एकतर जादूटोणा विरोधी कायदा, ज्यासाठी 18 वर्ष अविरत संघर्ष केलात, रक्ताने पत्र लिहिण्यापासून तर अन्न त्याग आंदोलन तर जेल भरो आंदोलनापर्यंत. त्यानंतर हा कायदा त्यांच्या मरण्यानंतर म्हणजे त्यांची हत्या ज्या सनातन प्रवृत्तीच्या लोकांनी केली त्याच्यानंतर मात्र तो कायदा पास झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या देशामध्ये 2 पॅरलल संघटना चालतात. एक भारतीय संविधानाच्या नावावर प्रशासन चालते आणि दुसरं जातीच्या नावावर त्याचे पंच हे जातीचे व्यवहार करतात. आणि मोठ्या मोठ्या निवडणुकापासून तर छोट्या छोट्या घरातल्या कारणापर्यंत त्यांचे निर्णय त्यांना मानावे लागतात आणि यातून अनेक स्त्रियांचं शोषण होतं. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर रोजी झालेला आहे आणि म्हणून समितीने त्यांच्या मृत्यूपश्चात जी त्यांची हत्या झाली त्याच्या पश्चात आपण त्याला विवेक जागर म्हणजे तरुणांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार व्हावा आणि म्हणून विवेक जागर हा दिन साजरा करत असतो. तो दिवस पूर्ण शाखांमध्ये होतो. एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे भाषण असेल, चर्चा असेल, गटचर्चा असेल, काही मुद्द्यांवर चर्चा असेल, अशा प्रकारे जेणेकरून विवेक जागर होईल असा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने त्यांच्या या स्मृतीला मी आपलं अभिवादन करतो